नावापुर का अगर कांटेक्ट नंबर है ना आपके पास, इनको कॉल करके ही बता दीजिए, ये वापस इधर ही आ गए. मुलांना मी चॅट मध्ये लिंक पाठवते, थांबा तुम्हाला ना तुमची लिंक चॅट मध्ये पाठवते. नावापूरचे स्टुडंट्स थांबा, मी चॅट मध्ये तुमच्या क्लासची लिंक पाठवते, तुम्ही तिकडे जॉईन व्हा. चला, मुलांना मला आठवण करून द्या ना, गेल्या क्लासमध्ये आपण काय काय केलेलं. कोण सांगेल? परवा दिवशीच आपला क्लास झालेला, काय काय केलेलं आपण, आठवण करून द्या मला जरा. आपला स्वाध्याय पूर्ण झाला का? अनम्यूट कर बेटा आणि सांग ना. अनम्यूट कर आणि सांग. थांबा एक मिनिट, मी माझ्याकडे चेक करते. आपला स्वाध्याय बहुतेक पूर्ण झालेला. थांबा, लेट मी चेक. ऍक्च्युली ना मी खूप साऱ्या क्लासमध्ये शिकवते, त्याच्यामुळे मग कोणत्या क्लासमध्ये काय झालं ना ते थोडस लक्षात ठेवणं मुश्किल होऊन जातं. थांबा एक सेकंड, थांबा मी चेक करते. एका शीट मध्ये लिहिलंय आपल्या. हा, आपला स्वाध्याय पूर्ण झाला. विद्युत धारेचे परिणाम वाला आपला स्वाध्याय पूर्ण झालाय. मला आता सांगा मुलांनो, की तुम्हाला बघा, तसं मी नंतर पण विचारेल, तरी पण मला सांगा तुम्ही की तुम्हाला विद्युत धारेचे परिणाम ह्या धड्यामध्ये कुठे काही डाऊट आहे का कोणाला? एकदा तुम्ही ना, आता बघा आज शुक्रवार आहे ना, उद्या तर तुमचं शाळेचा हाफ डे असेल आणि रविवारी सुट्टी असते. आपला पूर्ण धडा शिकवून झालाय. आता शांत बसून छान पैकी ना परत धड्याची रिव्हिजन करा सॅटर्डे संडेला. आणि मग जर काही डाऊट असेल तर मला पुढच्या आठवड्यामध्ये नक्की विचारा. आणि आज आपण मग चालू करणार आहे आपला नेक्स्ट चॅप्टर, पुढचा धडा आपण चालू करणार आहे. ठीक आहे, तर पुढचा जो धडा आहे ना मुलांनो, तो धडा तसा छोटाच आहे आणि सोपा पण आहे. पण तो सोपा तुम्हाला जास्त कधी वाटेल माहितीये, जर तुम्ही 8वी मध्ये जो नेक्स्ट आपला उष्णतेवाला धडा आहे तो केला असेल तर. 8वी मध्ये मला वाटते त्या धड्याचं नाव होतं उष्णतेचे मापन आणि परिणाम, असं काहीतरी त्या धड्याचं नाव होतं. कोणाकोणाला आठवतोय तो धडा 8वीचा? हात वर करा. खरं खरं आठवत असेल तर हात वर करा, नसेल आठवत तर मग मला तुमची रिव्हिजन घ्यावी लागेल मग थोडीशी. कोणालाच नाही आठवत? बर ठीक आहे, चला आता मग राईट फ्रॉम उष्णता आपण चालू करूया. मला कोण सांगेल उष्णता काय असते? कोण सांगेल? सिंपल क्वेश्चन. आपला तर कोणता ऋतू चालू आहे? कोणता ऋतू चालू आहे आपला? हा, हिवाळा ऋतू चालू आहे. हिवाळ्यामध्ये उष्णता जास्त असते वातावरणात की कमी असते? कमी असते. हा, मग तेच तुम्हाला माहितीये. मग उष्णता काय असते सांगा? नाही आठवत आहे? काही पण सिंपल क्वेश्चन आहे, आठवण्यासारखं पण नाही. उष्णतेबद्दल आपण नेहमीच बोलतो, तर ती उष्णता नक्की असते तरी काय ते सांगायचंय तुम्हाला मला, बस. कोण सांगेल बर? उष्णता म्हणजे नक्की असते तरी काय? बर, चला ठीक आहे, काही हरकत नाहीये. बघा, आपण बघतो ना की सकाळी बघा तुम्ही थंडी आहे तर आता गरम पाण्याने आंघोळ करत असाल, तर बादलीमध्ये आपण ज्यावेळी पाणी घेतोय हात घालून बघतो ना की पाणी किती गरम आहे किंवा पाणी किती थंड आहे, हे आपण बघतो की नाही मुलांना? राईट. त्याच्यानंतर आपण काय बघतो की तापमान मोजतो, आपल्याला ताप आल्यावर ताप मोजतो. राईट. तर आपण बघा, लास्ट क्लासमध्ये आपला विद्युत धारेचा धडा चालू करताना मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं की ऊर्जेची आपल्या आसपास जवळजवळ मुलांनो
12-13 प्रकारचे प्रकार नाही, स्वरूपामध्ये ऊर्जा आहे आपल्याकडे. ऊर्जेची स्वरूप किती आहेत आपल्या निसर्गाने आपल्याला दिलेली? 12-13 जवळजवळ स्वरूप आहेत. बघा, काउंट करूया. मी काय विसरले तर तुम्ही पण मला आठवण करून द्या. पहिलंच आता आपण ज्याच्याबद्दल बोलतोय, उष्णता ऊर्जा, बरोबर आहे. दुसरी, जे आपण मागचा धडा फिनिश केला, विद्युत ऊर्जा. त्याच्यानंतर ना सूर्यापासून जे आपल्याला मिळते, सौर ऊर्जा. पवन चक्की ज्याच्यावरती चालते, पवन ऊर्जा. पाण्याची ऊर्जा. 5 झाले. अजून कोणकोणते राहिले सांगा बरं? अजून कोणते राहिले? चुंबकीय ऊर्जा, चुंबक पण वस्तूला स्वतःकडे खेचतं. त्याच्यानंतर ना आपण जे जेवतो, जेवल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते ना, तर जेवणामध्ये पण ऊर्जा आहे, ती असते रासायनिक ऊर्जा. 7 झाले. अजून कोणते कोणते राहिले सांगा बरं? ध्वनी, माझा आवाज तुम्ही ऐकताय, ध्वनीमुळे माहितीये ना वस्तू फुटू पण शकतात, तर जास्त ध्वनी असेल तर. ध्वनी ऊर्जा 8 झाले. आणखी कोणते राहिले? आणखी कोणते राहिले मला आठवण करून द्या. एक आपल्या ह्याच्यामध्ये, पृथ्वीमध्ये भूगर्भामध्ये जी उष्णता आहे ती पण आपण वापरू शकतो. तर भूगर्भामधली पृथ्वीची जी ऊर्जा आहे, तर ती काहीतरी त्याला इंग्लिशमध्ये जिओथर्मल, म्हणजे जिओथर्मल. जिओ म्हणजे पृथ्वीची, थर्मल म्हणजे उष्णता ऊर्जा. आता त्याला एक्झॅक्टली मराठीत काय शब्द आहे मला माहिती नाही. ती एक ऊर्जा. 9 झाले. अजून 2-3 आहेत. हा, न्यूक्लिअर एनर्जी, अणुची ऊर्जा. अणुच्या केंद्रकामध्ये खूप ऊर्जा असते ना, ज्याच्यामुळे अणुबॉम्ब वगैरे बनतो. बघा, हे 10 झाले. अजून कोणते तरी 2 मी मिस केलेले आहेत. प्रकाश ऊर्जा, येस, 11वी प्रकाश ऊर्जा. आणि अजून एक कोणती तरी आहे जी मी मिस केलेली आहे. तर अशी आपल्याकडे तुम्ही बघू शकता मुलांनो, आपल्या निसर्गाने आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा दिलेली आहे. आणि आता मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. मुलांनो ऐका, मी की नाही अधूनमधून ना कोणाला पण, रॅन्डमली कोणाला पण सांगेल. आता तुम्ही मला दिसताय ना, तर मला ऍटलिस्ट कोण कितव्या लाईनीमध्ये बसलंय ते तरी दिसतच आहे. मग मी मधून अधून कोणाला पण सांगेल की आता मी जे म्हंटली ते जे वाक्य ते फक्त रिपीट करा म्हणून. का बरं? मला बघायचंय तुम्ही किती लक्ष देऊन ऐकताय. ठीक आहे. तर आता मी जे सांगते ते नीट ऐका इथून पुढे. की फिजिक्स जो आपला विषय आहे, भौतिकशास्त्र हा जो विषय आहे, तो सायन्सचा एक पार्ट आहे की नाही. तर फिजिक्स मध्ये ना मोस्टली मुलांना तुम्ही ह्याच वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेची स्वरूपच शिकता. ह्या वर्षीचाच तुमचं जर फिजिक्सचे कोणते कोणते धडे जर तुम्ही आपले अनुक्रमानिका बघितली, तर आधी आपण कशाबद्दल शिकलो? गुरुत्वाकर्षणाबद्दल शिकलो, राईट. नंतर आपण कशाबद्दल शिकलो? विद्युत धारेबद्दल शिकलो. पुढे जाऊन आपण आता आज उष्णतेबद्दल शिकणार आहे, परत प्रकाशाबद्दल शिकणार आहे. तर असं जर तुम्ही बघितलं, आपला हाच सिलेबस आहे. गेल्या वर्षी पण बघा, गेल्या वर्षी जे तुम्हाला गतीचे नियम होते, हा येस, एक नाव जी मी विसरत होती, यांत्रिक ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी ज्याला म्हणतो. तर बघा 12 स्वरूप आपण टोटल काउंट केली ऊर्जेची, राईट. तर गेल्या वर्षी ज्यावेळी तुम्ही गतीचे नियम हा धडा शिकला, त्याच्यामध्ये मोस्टली तुम्ही सगळं यांत्रिक ऊर्जेबद्दलच बोललाय. कार वगैरे चालते, यांत्रिक ऊर्जाच आहे ना तिच्यामध्ये, राईट. मशीनचे पार्ट्स फिरतात. परत तुम्ही बघितलेलं ऊर्जेचे जे प्रकार होते, गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा मिळून जी ऊर्जा असते त्याला आपण यांत्रिक ऊर्जा म्हणतो. ठीक आहे, मेकॅनिकल एनर्जी म्हणतो इंग्लिशमध्ये. तर तुमचा फिजिक्सचा सिलेबस सगळ्याच्या सगळा ह्या ऊर्जेचे वेगवेगळे जे प्रकार आहे तो अभ्यासण्याचाच आहे. ठीक आहे. मोठ्या क्लासेसमध्ये पण, म्हणजे 11वी-12वी मध्ये पण जर तुम्ही फिजिक्स विषय कंटिन्यू शिकला तर. आणि अजून काय आहे त्याच्यामध्ये, आपल्याला डोळ्यांनी आपली हे जे पृथ्वी माहितीये ना मुलांना, नॉट पृथ्वी, आपली प्रकृती 5 तत्वांनी बनली आहे, माहितीये ना. धरती, अग्नी, वायू, जल आणि आकाश. ह्या 5 तत्वांचाच आपण ना
ही जी सगळी तत्व जी मोठ्या मोठ्या रूपामध्ये आपल्याला दिसतात त्याचाच अभ्यास आपण फिजिक्समध्ये करतो. कळते? केमिस्ट्रीमध्ये आपण केमिकलचा अभ्यास करतो. बायोलॉजीमध्ये आपण जिवंत वस्तूंचा अभ्यास करतो. मग त्याच्यामध्ये आपले प्लांट्स आले, अॅनिमल्स आले, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आले. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. मुलांनो, तुम्ही ना आता थोडे थोडे इंग्लिशचे शब्द पाठ करायला सुरुवात करा. तुमच्या पुस्तकामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मेन मेन टॉपिकचे इंग्लिशचे शब्दार्थ दिलेत. खास करून ते विद्यार्थी ज्यांना सायन्स विषय घ्यायचा 10वी नंतर ज्यांना सायन्स घ्यायचं 11वीला, तर तुम्हाला माहितीये तुम्हाला सगळ्याच्या सगळा अभ्यासक्रम इंग्लिश विषय मधूनच असेल. सायन्स घेतल्यावरती फिजिक्स इंग्लिश मधून असेल, केमिस्ट्री असेल, सगळं तो तर इंग्लिश मधून असेलच, बाकीचे पण विषय सगळे इंग्लिश मधून असतील. तर त्याच्यामुळे तुमचं इंग्लिश चांगलं होणं खूप गरजेचं आहे. अच्छा, मला सांगा मुलांनो, आता माझ्याकडे जे चिरखनचे मुलं मला दिसतात आहेत आणि मुरुमगावचे, तुमच्यापैकी तुमच्या शाळेकडून तुमचा लोधा स्कॉलरशिप साठी किती जणांचा फॉर्म भरण्यात आलाय? कोणाचा फॉर्म भरलाय सांगा बरं. ओके, ते 10वी मधून ह्या 2 मुली आहेत. ओके, ठीक आहे. चिरखंड मधल्या मुलांना माहिती नाहीये का बेटा? तुमचा कोणी फॉर्म भरलाय का? बघा, तुमच्या जर शिक्षकांना माहिती नसेल ना, तर त्यांना सांगा आपला व्हॉट्सअप ग्रुप चेक करायला. ठीक आहे, त्यांना व्हॉट्सअप ग्रुप चेक करायला सांगा. बर, ठीक आहे, चला. तर हा, मी हे सांगत होते की इंग्लिश मधून ते करायला सुरुवात करा. गर्ल्स, मुरुमगावचे ज्या गर्ल्स आहेत दोघींनी ज्यांनी हात वर केलेले, तुम्ही क्लास अटेंड केला का? ऑनलाईन संध्याकाळी 6 ते 7:30 स्कॉलरशिपचा क्लास असतो ऑनलाईन आपला, तो वाला. अनम्यूट कर बेटा. नाही 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 केला बेटा? आपले ना मंगळवार पासून क्लासेस चालू झालेत आणि मंगळवार ते शुक्रवार आठवड्यातून 4 दिवस क्लास असतो आपला स्कॉलरशिप बद्दल शिकवण्यासाठी. कारण स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये फिरून फिरून प्रश्न येणार आणि त्याच्यामध्ये जे 2 विषय आहेत, लॉजिकल रिझनिंग आणि सोशल इंटेलिजन्स, ते तुमच्या अभ्यासक्रम मध्ये नाहीये, तर ते शिकवलं जातंय. नुसतंच फॉर्म भरून काय होणार ना, आपल्याला अभ्यास पण तर करावा लागेल. आता 7 फेब्रुवारीला परीक्षा आहे, तर तुमच्या टीचर्सला ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सगळी माहिती येते. तर त्यांना सांगा तुम्हाला संध्याकाळी दोघींना मीटिंगची लिंक क्लिक करून जॉईन करून द्यायला. सेम त्याच वेळी ह्यांचा पण क्लास असतो, 7वी ते 9वी वाल्यांचा पण क्लास असतो, तर त्यांना पण जॉईन करून द्यायला सांगा. ठीक आहे, बरं चला आता माघारी आपल्या टॉपिक वरती येऊया. सो मी हे सांगत होती की आपण फिजिक्स मध्ये ह्या सगळ्या 5 एलिमेंट्स जे आपले पृथ्वीचे जे 5 तत्व आहेत त्यांचा आपण अभ्यास करत असतो. तर त्याच्यापैकी आज आपण उष्णतेबद्दल बोलणार आहे. साध्या भाषेमध्ये उष्णता काय आहे, वस्तू किती गरम किंवा थंड आहे ते आपण सांगतो. तर बघा, उष्णतेबद्दल कोणी विचारलं तर आपण काय सांगू शकतो? उष्णता हे काय आहे? ऊर्जेचं स्वरूप आहे. बरोबर आहे, ऊर्जेचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे उष्णता किती आहे, त्याच्यामुळे पदार्थाचे जे आहे ते विशिष्ट तापमान ठरते की त्या पदार्थामध्ये किती उष्णता शोषलेली आहे ती. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांना जिवंत राहण्यासाठी उष्णता खूप गरजेची आहे. आपण का उष्णतेचा अभ्यास करतोय? आपल्या शरीरामध्ये हे 5वं तत्व अग्नितत्वाशी उष्णता जोडलेली आहे. आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे ना ऑलरेडी, ताप नसला तरी पण गरमी तर आहे. आपलं सर्वसाधारण माणसाचं तापमान किती आहे? मनुष्य शरीराचं तापमान किती असतं मुलांनो? नॉर्मल टेम्परेचर किती असतं? किती असतं नॉर्मल टेम्परेचर आपलं बॉडी टेम्परेचर? आणि कितीच्या पुढे गेल्यावरती आपण म्हणतो तापाला? ओके, तुम्ही सगळं विसरलाय. बरं, काही हरकत नाही, अगदी आपण बेसिक पासून चालू करणार आहे सो दॅट तुम्हाला धडा एकदम व्यवस्थित समजेल. तर एकतर मेन म्हणजे उष्णता काय आहे हे तुम्हाला माहिती. आता ना मुलांना मी तुम्हाला एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे पीपीटी दाखवते. ते 8वीच आहे. आता मी 8वीचं का दाखवते? कारण 8वी मध्ये तो धडा जो होता, एक काम करते मी, पीपीटी नाही दाखवत तुम्हाला. काय करू तुम्ही सांगा? पीपीटी दाखवू की 8वीचं तुमचं पुस्तक होतं ते दाखवू? तुम्ही सांगा मला.
अच्छा, ज्यांना म्हणतात की पीपीटी दाखवा त्यांनी हातवरती करा. पीपीटी मध्ये पण बुक मधलंच असेल, पण त्याच्यामध्ये थोडीशी जास्त चित्र वगैरे असतील, असं छान डिझाईन बनवलेलं असेल. पीपीटी जे म्हणतात ते त्यांनी हातवर करा. अच्छा, ठीक आहे, आता हात खाली घ्या. आणि जे म्हणतात ते पुस्तकच दाखवा आम्हाला 8वीचं, त्यांनी हातवर करा. अच्छा, पुस्तक कोणाला नाही बघायचं, पुस्तक ऑलरेडी बघितलंय. बरं, ठीक आहे. चला, तर मी आता पीपीटी मधून तुमचं 8वी मध्ये आपलं काय काय झालेलं आहे ना, ते थोडं तुमचं रिव्हिजन करून घेते. कारण जर तुम्ही रिव्हिजन नाही केली, तर तुम्हाला ह्या वर्षी आपण काय केले ना, ते काही समजणारच नाही. ठीक आहे? चला, पटकन आता तुम्हाला रिवाइज करून देते, की आपण काय शिकलेलो 8वी मध्ये. हं. बघा, ह्याला आपण पीपीटी म्हणतो, हे जे तुम्हाला दिसतंय. हे तुम्ही ज्यावेळी कॉम्प्युटर वगैरे व्यवस्थित शिकाल ना, तुम्हाला पण हे बनवायला येईल. ठीक आहे? हे आपण कॉम्प्युटरवरतीच बनवलेलं आहे. पीपीटी म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. कोणाला माहिती हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन काय असतं? नाही माहिती कोणालाच? बरं, ठीक आहे. काही हरकत नाही मुलांना. बघा, 8वीला सगळ्यात आधी शिकलेलो उष्णतेचे स्रोत. आपल्याला कुठून कुठून उष्णता मिळते ते आपण शिकलेलो होतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं, की आपल्याला जी उष्णता जी मिळते ती सूर्यापासून मिळते. जसं मगाशी डिस्कस केलं, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असते. हे बघा, सूर्यापासून मिळते, पृथ्वीपासून मिळते. रासायनिक ऊर्जा, वस्तूंची अभिक्रिया झाल्यावरती पण बघा काय-काय अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर पडते. ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितले. तर तिथून पण आपल्याला उष्णता मिळते. त्याच्यानंतर ना उष्णतेचे बाकीचे स्रोत, विद्युत ऊर्जा, विद्युत धारा वाहताना उष्णता निर्माण होते, आपण मागच्याच धड्यामध्ये बघितलेलं. अणु ऊर्जा, हे अणुबॉम्ब वगैरे बघा बनवतात. का बनवतात? खूप सारी उष्णता बाहेर पडते ना, तर अणुऊर्जा. तुम्हाला माहितीये मुलांनो, सूर्यापासून जी आपल्याला उष्णता मिळते ती अणुऊर्जाच आहे. अणुऊर्जा म्हणजे काय असतं ना मुलांनो, आपला अणू आहे बघा, अणूचं केंद्रक असतं. बरोबर आहे? अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि बाहेर अणूच्या काय फिरत असतात, म्हणजे केंद्रकाच्या बाहेर काय फिरत असतात? इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर सूर्यामध्ये काय होतं माहितीये का? सूर्यामध्ये हायड्रोजनचे अणू त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि हिलियम बनतं. कळतंय? 2 अणू एकमेकांमध्ये अभिक्रिया होऊन एकच अणू बनतो हिलियमचा. आणि त्या प्रोसेसमध्ये, त्या क्रियेमध्ये खूप सारी ऊर्जा, प्रकाश आणि ध्वनी ह्या तिन्ही गोष्टी बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळे ना ती उष्णता जी बाहेर पडते, ती आपल्यापर्यंत पोहोचते. तर विचार करा, आपण एवढ्या लांब असून सूर्यापासून पण आपल्याला सूर्याची गरमी फील होते. तर सूर्याच्या केंद्रकावरती किती उष्णता असेल? ठीक आहे? मग ती वाली ही ऊर्जा आहे. त्याच्यानंतर हवा. आपल्या हवेमध्ये पण तर उष्णता सामावलेली असते ना, जी सूर्याकडून मिळालेली आहे आपल्याला, ती हवेमध्ये ऑलरेडी सामावलेली असते. आणि ती हवेमधलीच उष्णता बघा आपल्याला ती आपलं दैनंदिन तापमान किती आहे त्याच्या स्वरूपामध्ये. तुम्ही तुमच्यापैकी टीव्हीवरती किंवा इकडून-तिकडून बातम्या कोणी बघितलेल्या आहेत? बातम्या कोणी-कोणी बघितलेत? नॉर्मल बातम्या सांगतात ना टीव्हीवरती. कोणी-कोणी बातम्या बघितलेत? बातम्या तर कॉमन आहेत ना? हां. बातम्या सांगून झाल्यावरती बघा हवामान. चला जाणून घेऊया आजच्या हवामान. हवामानात दाखवतात बघा, आजचे किमान तापमान एवढे होते, आजचे कमाल तापमान एवढे होते. राइट? याचा अर्थ हवेमध्ये ती उष्णता आहे तीच तर मोजून ते सांगतात ना आजचं किती तापमान आहे ते. राइट? तर हवा, हवा पण हा एक सोर्स आहे. त्याच्यानंतर ना, तापमान आपण कशाने मोजतो? तर तापमान आपण तापमापीने मोजतो. तापमापीला इंग्लिशमध्ये म्हणतात थर्मामीटर आणि तापमानाला इंग्लिशमध्ये म्हणतात टेम्परेचर. सो वी मेजर टेम्परेचर युजिंग थर्मामीटर, राइट? आपण ताप कशाने मोजतो? तापमान कशाने मोजतो? थर्मामीटरने मोजतो. तर ही तापमापी कशी दिसते, कसं काम करते हे तुम्हाला 8वी मध्ये होतं. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही तर आता म्हणजे तिथेच शाळेच्या हॉस्टेलमध्येच राहताय. आजचा क्लास संपल्यावरती संध्याकाळच्या वेळी 8वीच्या मुलांकडून जरा पुस्तक घ्या त्यांचं आणि हे तापमापीला थोडंसं रिवाइज करा तुमच्या लेव्हलवरती. त्याच्यामध्ये 2-3 आकृत्या दाखवलेल्या वेगवेगळ्या किती तापमापी असतात त्याच्या. ठीक आहे.
त्याच्यानंतर ना, हा हे बघा इथेच ते चित्र, हे तुमच्या पुस्तकातूनच घेतलेली चित्र आहेत. एक असते वैद्यकीय तापमापी, माणसाचं तापमान मोजणारी. दुसरी असते प्रयोगशाळेमध्ये वापरली जाणारी तापमापी, ज्याने आपण काय करतो, वस्तूंचं तापमान मोजतो. ठीक आहे. आणि ही वाली दिसते कमाल किमान तापमापी. हे तेच हवामान खात्यावाले यूज करून ना तापमान जे आहे रोजचं आपल्याला सांगत असतात. आणि हल्ली हे डिजिटल थर्मामीटर्स पण मिळालेत, म्हणजे ज्याच्यावर डायरेक्ट आकडाच पडतो की तापमान किती आहे त्याचा. ठीक आहे. आता इथे काय दिलंय मुलांनो, तापमान आपण फॅरनहाइट मध्ये मोजू शकतो, डिग्री सेल्सिअस मध्ये मोजू शकतो आणि केल्विन मध्ये मोजू शकतो. 3 एकक. हा सॉरी, मी चुकून ना मीटिंगच बंद केली, ते तर बरं झालं, लगेच जॉईन झाली. थांबा. हा, तर 3 एकक आहेत. 3 एकक म्हणजे कोणती मुलांनो? जसं बघा आपण लांबी, वस्तूची लांबी, वस्तू खूप छोट्या लांबीची असली, एकदम छोटीशी लांबीची असेल, तर आपण त्याची लांबी मिलीमीटर मध्ये मोजतो. थोडीशी मोठी असेल तर सेंटीमीटर मध्ये मोजतो. त्याच्यापेक्षा आणखी थोडी मोठी असेल तर आपण मीटर मध्ये मोजतो. आणि खूप जास्त, जसं 2 शहरांमधलं, 2 गावांमधलं अंतर आपण किलोमीटर मध्ये मोजतो. म्हणजे लांबीच मोजण्यासाठी आपल्याकडे किती एकक झाली? मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. अजून पण त्याच्यापेक्षा आहेत एकक मोठीवाली. माईल्स पण आपण यूज करतो. आणि ग्रहांमधलं अंतर माहितीये कशामध्ये मोजतात? लाईट इयर्स मध्ये. ते अजून एक एकक आहे, लाईट इयर, अंतर मोजणारं एकक, खूप जास्त अंतर असेल तर. तर सेम आपण तापमान पण वेगवेगळ्या एककांमध्ये मोजू शकतो. तर एक आहे डिग्री फॅरनहाइट, दुसरा आहे डिग्री सेल्सिअस आणि तिसरा आहे केल्विन. तर आपण नॉर्मल आपल्या दैनंदिन जीवनात जास्त करून हे डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस वापरतो. बघा, डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्या माणसाचं तापमान जे आहे, म्हणजे जो माणूस सुदृढ आहे, म्हणजे आजारी नाहीये, त्याचं तापमान किती असतं सर्वसाधारण? 37 अंश डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्ये ते 37 आहे. आणि फॅरनहाइट मध्ये मग ते जास्त असतं. तुम्हाला आठवते, तुम्ही बघितलं असेल, इकडे तिकडे ऐकलं असेल, किंवा तुम्हाला पण आलं असेल, 105 ताप आहे, 103 ताप आहे. मग तो 37चा डायरेक्ट 105 वर नाही जात. तो फॅरनहाइट मध्ये ताप सांगितला जातो. फॅरनहाइट मध्ये आपल्या माणसाचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते आहे 96.8 डिग्री फॅरनहाइट, म्हणजे 96.8 डिग्री फॅरनहाइट. फॅरनहाइट मध्ये आपलं तापमान असतं. मग तेच ते 96.8 वरून ते 100 वर जातं, 102 वर जातं, 103 वर जातं. मग आपण म्हणतो, अरे त्याला 103 ताप आहे, अरे त्याला 105 ताप आहे. कळते? ठीक आहे. तर फॅरनहाइट आणि डिग्री सेल्सिअस ही 2 एकक तापमान मोजण्याची आपण नॉर्मली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. परत पुढे आपण अजून काय बघितलेलं आठवीला? हा, आठवीला आपण हे पण बघितलेलं मुलांनो, हे आपण ना, जसं बघा, 1 सेंटीमीटर किती मिलीमीटर असतं रे, सांगा मला. 1 सेंटीमीटर किती मिलीमीटर असतं? अरे हा 5वी-6वीचा प्रश्न विचारलाय मी, सांगा. 1 सेंटीमीटरची आपलं असतं ना पट्टीवर, किती मिलीमीटर असतं त्याच्यामध्ये? कोण सांगेल अनम्यूट करून? व्हेरी गुड. येस, हा मिलीमीटर असतं, राईट. तसंच 1 डिग्री सेल्सिअस किती फॅरनहाइट असतं, किंवा 1 फॅरनहाइट किती डिग्री सेल्सिअस असतं, ते कसं त्याला आपण कन्वर्ट करायचं, ते तुम्ही 8वी मध्ये शिकलेला होता. तर त्याचं पण एक सूत्र होतं. हे बघा, हे वालं सूत्र दिसतंय इथे. तापमान फॅरनहाइट मध्ये ठेवणार, तापमान फॅरनहाइट मध्ये दिलं असेल तर ह्या वाल्या सूत्रामध्ये ठेवायचं, मग सी ची किंमत मिळेल. आणि ह्याच्या उलट, जर तापमान डिग्री अंश सेल्सिअस मध्ये दिलंय, म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये दिलंय, तर इथे ठेवायचं, तर उत्तर फॅरनहाइट मध्ये मिळेल. आणि मग केल्विनचा आणि सेल्सिअसचा काय संबंध आहे? एकदा तापमान डिग्री सेल्सिअस मध्ये मिळालं की तुम्ही केल्विन मध्ये पण काढू शकता. तर ह्याची गणितं होती तुम्हाला 8वीला.
आता ती तुम्हाला आठवतात की मला माहिती नाही, पण हे मी आता तुम्हाला ह्या वर्षी नाही करवणार आहे, कारण ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये हे तुम्हाला नाहीये. कारण हे साधं सोपं फक्त सूत्र वापरून तुम्हाला कॅल्क्युलेशन्सच करायचे. म्हणून बघा इथे दिलेलं आहे, दिसते पाण्याचा जो आपला उत्कलन बिंदू आहे, ज्या तापमानाला पाणी उकळतं, तर तो 100 आहे माहितीये तुम्हाला, पण तो 100 कशामध्ये, सेल्सिअस मध्ये तो 100 आहे. त्यालाच तुम्ही हे सूत्र वापरून फॅरेनहाइट मध्ये कन्वर्ट केलं तर तो बघा 212 आहे, आणि केल्विन मध्ये तर अजून जास्त आहे, तो आहे हा बघा 373, 373 आहे. ठीक आहे. आता इथे ह्या वाल्या स्लाइड मध्ये काय सांगितलेलं आहे मुलांनो, की उष्णता आणि तापमान हे वेगवेगळं असतं. हे आहे आता आपल्याला 10वीच्या सिलेबस मध्ये, हे खूप खूप महत्वाचं आहे, नीट लक्षात घ्या. उष्णता आणि तापमान वेगवेगळं असतं. उष्णता काय असते माहितीये? उष्णता काय असते, समजा गॅस चालू केला आपण, मग गॅसच्या त्या बर्नर मधून जो आग देतोय आपण, ती आहे उष्णता. आणि ती आग शोषून, समजा पाण्याचं आजचं जे तापमान आहे ना, नॉर्मल टेम्परेचर से फॉर एक्झाम्पल 30 अंश, तर पाणी आधी 30 अंशाला होतं, हळूहळू वाढत 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 उकळेपर्यंत ते 100 डिग्री सेल्सिअसला गेलं. तर आपण हे 100 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअस म्हणतोय, हे टेम्परेचर आहे, म्हणजे हे तापमान आहे. आणि खालून आपण जे गॅस लावून त्याला जे गरम करतोय, ती उष्णता आहे. हा दोघांमधला फरक आहे. तर तुम्हाला वाटेल काय फरक आहे दोघांमध्ये, तर त्याची व्याख्या जी आहे एकदम ती सरळ सोपी नाहीये, ते आता आपण थोडस बघणार आहोत. त्या दोघांची व्याख्या काय आहे, दोघांमधला फरक काय आहे. बघा इथे ती व्याख्या दिलेली आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात, बरोबर आहे. कुठल्या पण पदार्थामधले जे अणू आहेत ते सतत गतिशील असतात. मला अणू गतिशील असतात, पण ते जागा बदलत नाहीत, स्वतःच्याच जागेला असं ना व्हायब्रेट करतात. व्हायब्रेट करतात म्हणजे त्यांचं कंपन होत राहतं. ठीक आहे. पण अणू कधी पण शांत बसलेले नसतात मुलांना, त्यांची हालचाल होत असते. तर बघा, पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. त्यांच्या गतिज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक होय. गतिज ऊर्जा काय असते माहितीये तुम्हाला? गतिज ऊर्जा तुम्ही कशामध्ये शिकलेला, गेल्या वर्षी 9वी मध्ये शिकलेला होता. आणि तापमान हे मी तुम्हाला आता माझा फळा घेऊन परत एकदा एक्सप्लेन करणार आहे, डोंट वरी. आणि तापमान काय असतं? तापमान हे अणूंच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूतील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा समान असल्यास त्यांचे तापमान समान असते. म्हणजे काय आता तुम्हाला सांगते, इझी आहे, खूप इझी आहे. मी तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती सांगते. हे मला माहितीये वाचल्यावरती तुम्हाला कठीण वाटलं असेल. एकूण गतिज ऊर्जा, त्याचं मापक म्हणजे उष्णता, सरासरी गतिज ऊर्जा म्हणजे त्याचं मापक म्हणजे तापमान. आई नो तुम्हाला थोडंसं कठीण वाटलं असेल. अच्छा, काही मला फक्त ना चिरखंचीच विद्यार्थी दिसतात आहेत, बाकी शाळांचा कॅमेरा ऑफ आहे. प्लीज कॅमेरा चालू करा ना मुलांनो, मला दिसणार कसं तुम्ही मग, आणि मला कळणार कसं की तुम्हाला किती कळतंय. खडकीचे स्कूल, तुमचा कॅमेरा नेहमी ऑन असतो, आज ऑफ आहे. चालू होत नसेल, नाहीये का कॅमेरा? चालू होत असेल तर प्लीज चालू करा. देव मोगराचा पण त्या दिवशी कॅमेरा चालू होता, आज बंद आहे. तर प्लीज कॅमेरा चालू करा, म्हणजे मला मुलं दिसतील. बरं, चला आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते. एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया, खूप इझी आहे. एक आपलं छोटस उदाहरण आधी हे घेऊया, थांबा मी व्हाईट बोर्डच्या ऐवजी ना, हा मुलांनो, समजा समजा मी असं, मला नाही माहिती आता कधी होईल, पण समजा मी तुमच्या शाळेमध्ये आले आणि ना माझ्याकडे की नाही 100 चॉकलेट्स आहेत. किती चॉकलेट्स आहेत माझ्याकडे? 100. तर माझ्याकडे जे टोटल 100 चॉकलेट्स आहेत ना मुलांनो, हे टोटल चॉकलेट्स माझ्याकडे किती आहेत, तीच आहे उष्णता. कळते? आता समजा तुमच्या वर्गात 50 मुलं आहेत, तुमचे 10वीचे जे आहेत ते 50 मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये, तुमच्या वर्गामध्ये. आणि मी
सगळीच्या सगळी ती 100 चॉकलेट्स तुमच्या 50 विद्यार्थ्यांमध्ये वाटून टाकले आणि असे वाटले की प्रत्येकाला समान चॉकलेट्स भेटतील. मला सांगा एका विद्यार्थ्याला किती चॉकलेट भेटतील? अनम्यूट कर बेटा. 2 चॉकलेट्स भेटले. ऑब्व्हियसली ना, सोपं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला सरासरी किती चॉकलेट्स भेटली मग? प्रत्येकाला सरासरी किती चॉकलेट भेटली मग? सरासरी आपण कशी काढतो? सरासरी तर शिकलाय ना तुम्ही 10वी मध्ये आहेत आता. 2च ना रे, 2च. 2 अधिक सरासरी कशी काढतो आपण? जेवढ्या आपल्याकडे किमती आहेत त्या सगळ्यांची बेरीज करतो आणि किती लोकांचं आपण नावं घेतली ती लोकांच्या संख्येने आपण त्याला काय करतो? भागतो. तर 2 2 2 अशी 50 मुलं आहेत, बरोबर आहे? तर 2 अधिक 2 अधिक 2 असं 50 वेळा आपण त्याची बेरीज केली. भागिले विद्यार्थी किती आहेत? 50. म्हणजे अंश आपला आला 100, खाली छेद आला 50 विद्यार्थी आहेत आणि त्या प्रत्येकाचे 2 2 2 2 असे 50 वेळा, म्हणजे किती? 2 गुणिले 50. 2 चॉकलेट मिळाले 50 विद्यार्थ्यांना. मग अंशामध्ये येणार 2 गुणिले 50 आणि छेदामध्ये येणार 100, सॉरी 50च. टोटल 50 विद्यार्थी आहेत. मग 50 50 कट झाले, उत्तर किती आलं? 2. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 2 चॉकलेट्स मिळालेले आहेत, म्हणून सरासरी पण 2च. कळते? जर विद्यार्थ्यांना ना, समजा बघा, माझा सफेद फळा दिसत असेल तुम्हाला? दिसतोय? मुलांनो, मी दुसऱ्या स्क्रीनवर आहे त्याच्यामुळे तुमचा आवाजच मला ऐकू येऊ शकतो. आणि म्यूट करून सांगा माझा फळा दिसतोय का? हो मॅम. हा, आता चला दुसरं उदाहरण घेऊयात आपण. बघा, समजा मी काय केलं, 5 विद्यार्थी निवडून काढले. आता तुमच्याकडे समजा तुम्ही 5च जण आहात. उदाहरण घेतोय आपण फक्त. तुम्ही किती जण आहात स्टुडंट्स? तुम्ही किती जण आहात स्टुडंट्स? तुम्ही आहात 5 जण. ठीक आहे. मी तुमच्या स्कूलमध्ये आले आणि माझ्याकडे समजा आता किती चॉकलेट्स आहेत? 20 चॉकलेट्स आहेत. तर मी आता काय केलं ना, हे 20 चॉकलेट्स वाटताना कोणाला कमी दिले, कोणाला जास्त दिले? 5 जणांमध्ये आता मी कशी वाटले? हे बघा, हे 5 जण आहेत. ठीक आहे. तर एकाला समजा मी 5 चॉकलेट्स दिले, दुसऱ्याला 4 दिले, ह्याला पण 4 दिले, ह्याला 6 दिले. किती झाले हे टोटल? 6 आणि 4 10 9. किती चॉकलेट उरलं आता माझ्याकडे? एकच उरलं ना. एक उरलेलं कोणाला तरी देऊन टाकलं असंच. तर आता तुम्ही इथे बघताय की प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या चॉकलेट्सची संख्या मिळालेली आहे. कोणाला 5 मिळाले, कोणाला 4, कोणाला 6 आणि कोणाला एकच चॉकलेट मिळाले. मग आता सरासरी कशी काढणार? सरासरी एका विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळाले कशी काढणार तुम्ही? काढा बरं सरासरी. हा, ह्या सगळ्या चॉकलेट सरासरी आपण कशी काढतो? ह्या सगळ्या चॉकलेट्सची आपण काय करणार? बेरीज करणार ना. 5 अधिक 4 अधिक 4 अधिक 6 अधिक 1, राईट? आणि किती जणांमध्ये वाटले? तर ते 5 जणांमध्ये वाटले. मग 20 भागिले 5 तर 4. तर सरासरी एका विद्यार्थ्याला 4 चॉकलेट मिळाले, राईट? तर माझ्याकडे हे जे मुलांना टोटल चॉकलेट्स होते ना, ही आहे आपली उष्णता. ठीक आहे, ही आपली उष्णता आहे. आणि हे जी सरासरी 4 जे आले ना, हे आहे आपलं तापमान. म्हणजे काय बघा, आता उष्णतेचंच उदाहरण घेऊन समजून घेऊया. हे बघा, हे आपण काय केलंय? पाणी घेतलंय. ठीक आहे, एका टोपामध्ये आपल्या पातेल्यामध्ये हे पाणी घेतलं आणि आता आपण काय करतोय? त्याला गॅसवरती ठेवून त्याला उष्णता देतोय. ठीक आहे. तर आता बघा, ही गॅसमधून आपण जी उष्णता दिली ना, आपण असं मानून चालतोय की गॅसने जी उष्णता दिली ती सगळीच्या सगळी पाण्याला भेटते.
तसं ऍक्च्युअल मध्ये म्हणायला गेल्यावरती ती उष्णता जी आहे तेवढी हवेमध्ये मिक्स होते. परत जो पातेलं जे आपण ठेवलेले तो पण ते पातेल्याचं जे स्टीलचं मटेरियल आहे किंवा तांब्याचं जे भांड आहे ते पण तर उष्णता शोषून घेणार ना. ते सगळं आपण नाही गृहीत धरत आहे. आपण असं मानून चालतोय की जेवढी उष्णता आपण पाण्याला दिली गॅसने तेवढी सगळीच्या सगळी पाण्याला मिळाली. आता समजा मुलांनो आपण जे आहे उष्णता ऊर्जा आहे ना, तर समजा आपण त्याला 500 जूल ऊर्जा दिली. कळते? 500 जूल ऊर्जा दिली आणि पाण्याला पण 500 जूल ऊर्जा मिळाली. तर ही 500 जूल जी आपण दिलेली आणि पाण्याला पण जी मिळालेली आहे ती आहे आपली उष्णता. ठीक आहे, ती आहे आपली उष्णता ऊर्जा. आणि हीच उष्णता ऊर्जा आपल्याला कशी कळते? कारण बघा पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे पाण्याचे जे रेणू आहेत ती ही उष्णता शोषून काय एका जागेला बसलेले नाहीयेत. ते सारखे सारखे फिरतात आहेत. म्हणून तीच उष्णता ऊर्जा आपल्याला कशी दिसते? गतीज ऊर्जेच्या रूपात दिसते. राईट? ही उष्णता ऊर्जा आपल्याला गतीज ऊर्जेच्या रूपामध्ये दिसते. मग हीच एकूण गतीज ऊर्जा जी 500 जूल आहे तीच आहे आपली उष्णता. बरोबर आहे? थांबा मी सगळीच स्क्रीन शेअर करते म्हणजे मला ना स्क्रीन बदलून बदलून पण तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. हा, माझ्या हातात बघा मुलांना तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. बघा आता आपल्याला काय करायचं. हा, हे बघ काय दिलेलं आहे? पदार्थातील अणू सतत गतिशील असतात. आता जस्ट आपण जे बघितलं त्यांच्या गतीज ऊर्जेचे एकूण प्रमाण हे पदार्थातील उष्णतेचे मापक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये ना एकूण प्रमाण म्हणजे काय सांगितलेलं आहे की आपण ही जी उष्णता दिली तर बघा खाली जे पाण्याचे रेणू असतील ना ते जास्त गरम असतील आणि वरचे जे आहेत कमी गरम असतील. पाणी तापवताना बघा कधी कधी आपण घरी असतो त्यावेळी पाणी गरम होईपर्यंत काय करणार? मग आपण काय करतो खास करून थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे मी तर असं करायचे, मी पण गावाला राहायचे ना आधी. तर चुलीच्या जवळ बसून आपण काय करतो पाण्याबरोबर नाही हात टाकून खेळतो. तर पाणी बघा वरच्या बाजूला पाणी थंड असतं आणि हात आतमध्ये लावल्यावरती तळाला पाणी एकदम गरम गरम लागतं की नाही? तर कारण खालून आपण त्याला उष्णता देतोय ना. तर खालच्या पाण्याच्या रेणूंची गतीज ऊर्जा इथे काय असेल? जास्त असेल. आणि वरच्या जे आहेत पाण्याचे जे रेणू आहेत त्याची गतीज ऊर्जा जी आहे ती कमी असेल. पण आपण ह्या सगळ्यांची समजा आपण असं मानूया खूप जास्त असतात पण आपण आपलं गणित सोपं करण्यासाठी असं मानूया समजा हे पाण्याचे किती आहेत आपल्याकडे 100 रेणू आहेत आणि ह्या 100 रेणूकडे प्रत्येकाकडे थोडी थोडी जूल मध्ये काहीतरी ऊर्जा असेल. माना एकाकडे 10 आहे, समजा एकाकडे 50 आहे, 50 जूल आहे, दुसऱ्या कोणाकडे 100 जूल आहे. पण ह्या सगळ्यांची जी उष्णता जी आहे आपण ऍड केली म्हणजे त्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळेल? 500 जूल. म्हणजे प्रत्येकाची आपण उष्णता ऍड केली की जे टोटल आपल्याला मिळते तीच आहे आपली उष्णता. समजलं? बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हा सगळ्यांना जे टोटल चॉकलेट्स वाटले ते चॉकलेटची संख्या किती होती? 20. मग टोटल एकूण किती आहे बाबा सगळ्यांचं मिळून किती आहे? तर ते आहे 20. म्हणजे ती आहे आपली ती उष्णता. समजलं उष्णता म्हणजे काय? समजलं? कोणाकोणाला समजलं हात वरती करा उष्णता म्हणजे काय? चिरखनच्या विद्यार्थ्यांना नाही समजलं उष्णता म्हणजे काय बेटा? हा, हात वरती करा ना समजलंय तर. ठीक आहे, व्हेरी गुड. आता मी तापमान काय असतं सांगू? इथे कशी आता आपण सरासरी काढली मुलांनो? एक सेकंड. हा, इथे जी सरासरी काढली ना एका मुलाला किती चॉकलेट्स मिळाले? तर 4 चॉकलेट्स मिळाले. तर इथे जी सरासरी आपण काढली तर ती सरासरी जी 4 चॉकलेट तीच आपली आता काय आहे इथे? ते आहे आपलं आता तापमान. म्हणजे आपण इथे बघा काय करणार आहे. ही आता मी म्हटलं की नाही आपल्याकडे 100 पाण्याचे रेणू आहेत. चला आपलं ना अजून कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी मानून चालूया आपल्याकडे 5च रेणू आहेत पाण्याचे. किती रेणू आहेत? 5. एकाला उष्णता समजा मिळालेली आहे. एका पहिल्याला उष्णता मिळाली जो एकदम वरती 10 जूल. समजा दुसऱ्याला मिळाली उष्णता ऊर्जा जो फिरतोय पाण्याचा रेणू समजा त्याला मधल्याला कुठे 30 जूल.
एकदम खाली जो आहे तो समजा त्याला मिळालेली आहे 100 जूल, समजा त्याला 50, समजा मिळालेली 80 जूल, बरोबर आहे. तर ही प्रत्येकाला जे आहे जूल मध्ये उष्णता किती मिळालेली ती आहे. आता मी 500 दिलेली ते सोडून घ्या, आपण हे दुसरं उदाहरण बघतोय. ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय बघतोय की आपल्याकडे 1 2 3 4 5 पाचच रेणू आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला ही माहिती देण्यात आली की ही 5 रेणूंना किती उष्णता मिळाली, प्रत्येकाची एकेकाची प्रत्येकाची किती उष्णता आहे. आता हे बघून तुम्ही मला सांगा तापमान कसं काढणार तुम्ही आणि उष्णता कशी काढणार. चला सांगा मला आता. काढून झालं की मला हात वरती करा मुलांना. उष्णता म्हणजे काय आहे, एकूण टोटल सगळ्यांकडे मिळून किती आहे. आणि तापमान म्हणजे काय आहे, सरासरी. सरासरी एकाची उष्णता किती आहे. हे तुम्ही खूप जास्त वेळ लावला. चला मी सांगते आता, तुमचा टाइम अप झाला. एवढा वेळ कसं लावून चालणार, ते पण तुम्ही त्यांचे विद्यार्थी असून. बघा मी क्लू पण दिला तुम्हाला की उष्णता जी आहे ती टोटल बेरीज आहे ना, ह्या सगळ्यांची बेरीज करायची आहे नुसती. तर उष्णता काढण्यासाठी ह्या सगळ्यांना ऍड करा ना, बेरीज करा ह्या सगळ्यांची. 10 अधिक 30 अधिक 100 अधिक 80 आणि अधिक 50 किती झाले. 100 आणि 80 180, 180 आणि 50 230, 230 240 आणि हे 270. बरोबर केले. कोणाकोणाचं 270 आलेलं उत्तर हातवर करा. येस, एकूण उष्णता जी आली ती 270 आली. आता झालं, ह्याला वापरून सरासरी काढायची आहे. म्हणजे 270 भागिले किती, 5 रेणू आहेत ना टोटल, 5 ने भागा याला, 5 5 25, 25 गेल्यावर 2 उरतील, वरतून खाली 0 आला, 5 चोक 20, 54. कळते. झालं. कळलं तुम्हाला उष्णतेमध्ये आणि तापमानामध्ये काय फरक आहे. उष्णता ती असते जी सगळी मिळून टोटल आहे, आणि तापमान ते असतं की एकाला किती मिळाले. ठीक आहे. म्हणजे माझे जे टोटल चॉकलेट्स होते ती झाली उष्णता, पण प्रत्येकाला तुम्हाला किती मिळालं सरासरी ते असेल तापमान. ठीक आहे. चला आता पुढच्या स्लाइड वरती आपण जाऊयात. हे बघा, हा हे वाला बघितलं आपण आता. परत हा हे आपण आता 10वी मध्ये शिकणारच आहोत. हे तुम्हाला मी परत तो टॉपिक शिकवताना 8वी मधून पण थोडंसं रिपीट करून देईल. आता मुलांनो, उष्णता तापमान मोजण्यासाठी आपल्याकडे तापमापी असते, तसं उष्णता मोजण्यासाठी आपल्याकडे असते कॅलरी मापी. हे चित्र तुम्हाला होतं 8वीला बघा. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं माहितीये, कसं मोजायचो आपण उष्णता. ह्याच्यामध्ये उष्णता कसं मोजायचो त्याचं एक सूत्र होतं. पण उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरली जाते. ती कशी मोजली जायची माहितीये. समजा एक तुमच्याकडे छोटासा प्रयोग करण्याच्या हिशोबाने मी सांगते, समजा तुमच्याकडे ना एक छोटासा ना लोखंडाचा गोळा आहे, आणि त्या गोळ्याला तुम्ही गॅसवर गरम केलं,
आता त्या लोखंडाच्या गोळ्याने किती उष्णता शोषून घेतली हे कसं काढायचं, तर ते ह्या कॅलरी मापीवरती आपण बघितलेलं होतं. तर आपण काय करतो, तो लोखंडाचा जो गरमवाला गोळा आहे कॅलरी मापीमध्ये टाकतो. कॅलरी मापीमध्ये ऑलरेडी सुरुवातीपासून पाणी असतं, तर त्याचं तापमान असतं. गोळा टाकल्यावरती मग त्याने ती गोळा काय करणार, गरम गोळा थंड पाण्याला उष्णता देणार. मग थंड पाणी ती किती उष्णता शोषून घेते आणि त्याच्या उष्णतेमध्ये किती फरक पडला. म्हणजे आपण इथे काय म्हणतो ना, ऑफकोर्स जेवढा गोळा त्याची उष्णता देणार तेवढंच पाणी ती उष्णता शोषून घेणार. म्हणजे काय, गोळ्याने दिलेली उष्णता आणि पाण्याने घेतलेली उष्णता दोन्ही समान असतील. तर हाच नियम वापरून आपण काय केलेलं, किती उष्णता आहे ते मोजलेलं होतं. तर उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी आहे. तर कॅलरी मापी आता कसं काम करते ते डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. तर मला असं वाटतंय मुलांना, तुमचा ना जो टॉपिक 8वीचा पण इथे कंटिन्यू होतोय, तो मला वाटतं 8वीचं पण तुम्हाला शिकवावं लागेल, कारण ते नसेल येत तर तुम्हाला 10वीचं पण नाही कळणार. पण ठीक आहे, काय हरकत नाही. ही कॅलरी मापी कशी काम करते, उष्णता आपण कशी मोजतो, हे तुम्हाला 8वीला होतं, पण ते मी तुमचं रिपीट करून घेईन. ठीक आहे. दुसरं आपण उष्णता तापमानामधला फरक बघितला. अजून बघा, हा, आता उष्णतेचे परिणाम काय होतात हे तर तुम्हाला सिंपल माहितीये. वस्तू आकुंचन किंवा प्रसरण पावते, माहितीये ना. उष्णता दिल्यावर वस्तू प्रसरण पावते, उष्णता काढून घेतल्यावर ती वस्तू काय होते, वस्तूचं आकुंचन होतं. आकुंचन होतं, बरोबर आहे. आता जसं बघा इथे ना, हे तुम्ही पहिलं जे चित्र दिसते मुलांनो, आपली गाडी ज्यावेळी हायवेवर वरून जाते ना, तर तिथे बघा आपल्याला वाटतं अरे मधनच तो हायवे म्हणजे ब्रिज तुटलाय की काय, पण त्याला मधून मधून अशा लाईनी असतात. का बरं? कारण हायवे प्रसरण पावेल ना उन्हाळ्यामध्ये, आणि थंडीमध्ये हायवे पण थोडंसं होतं, पण होतं आकुंचन पावेल. मग त्याच्यासाठी ती जागा असायला हवी ना, म्हणून ही अशी मधून ना ही भेग सोडलेली असते. प्रसरण पावलं तरी पण ती जागा भरून निघावी म्हणून. ठीक आहे. आता पुढे बघा, बर्फ पण सिंपल बघा. बर्फाला उष्णता दिली, बर्फाचं पाणी होतं ना, प्रसरण पावलं ना, जागा जास्त लागेल. आणि त्या पाण्याला थंड केलं, उष्णता त्याच्यातून काढून घेतली, तर तो आकुंचन पावतो आणि स्थायू बनतो. परत स्थायूंचं पण प्रसरण होतं, स्थायू प्रसरण पावतात. वायू पण प्रसरण पावतात. हे दिसते तुम्हाला इथे, हे पिंक कलरचं बघा, माझा आरो बघा जिथे कर्सर आहे, हा आधी इथे कमी तापमान असल्यावरचा वायू आहे, आणि त्याला अजून तापमान दिल्यावर बघा तो जास्त फिरायला लागला, गोल 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 गोल. राईट. आणि इथे मागे तेच दाखवलेलं बघा. आधी काय, हा थंड गोळा आहे, तो थंड गोळा बघा ह्या होल मधनं नाही जाते. थंड गोळा सॉरी होल मधनं जातोय, आणि त्याच गोळ्याला ज्यावेळी तुम्ही गरम केलं तर तो थोडा आकाराने मोठा होतो, त्या होल मधून तो आरपार निघून नाही जाते. द्रवांचं पण प्रसरण होतं, वायूंचं पण प्रसरण होतं. ही सगळी सूत्र तुम्हाला होती. हे दिसते तुम्हाला, हे V2 वगैरे. पण ठीक आहे, आता ती सूत्र आता नाहीयेत आपल्याला. तर काही हरकत नाहीये जे तुम्ही ते वाला टॉपिक नाही रिवाइज केला तर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो, आपण ना 8वी मध्ये ज्या मेन मेन गोष्टी होत्या ना, एक गोष्ट त्याच्यातली गणित जी होती ती राहिलीत, कारण ती सेम टू सेम 10वीला पण आहेत, तर ते मी नंतर डिटेलमध्ये घेईलच तुमचं. पण मेन बेसिक जे तुम्हाला माहिती पाहिजे होतं ते आज आपण रिवाइज केलंय. तर आज तसं म्हणायला गेलं तर आपण धड्याला थोडासाच हात लावलाय, तुमच्या 10वीच्या धड्याला. होमवर्क काय आहे तुम्हाला, प्लीज हा होमवर्क करा, जर तुम्हाला हा धड्यामध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर. आपण त्या दिवशी बघा मार्क्स सगळे लिहून घेतलेले, किती धड्याला किती मार्क्स आहेत. मला आठवत नाही आता ह्या उष्णतावाल्या धड्याला किती मार्क्स आहेत, सांगा बरं मुलांनो. तुम्ही लिहिलेत ना त्या दिवशी बोर्डाच्या परीक्षेत, ह्या धड्याला किती मार्क्स वेटेज आहे? नाहीये. अरे मी सांगत होते तुम्ही लिहून घेत होता, माझ्या समोर तुम्ही लिहून घेतलेलं. इंडेक्स मध्येच, तुमच्या अनुक्रमाणिकामध्येच लिहून घ्या म्हटलेलं मी तुम्हाला. मी 2-3 वेळा रिपीट केलेलं की कुठल्या धड्याचे किती मार्क्स आहेत. कोणीच नाही लिहून घेतले. वंडर आहे, एका पण विद्यार्थ्याने नाही लिहून घेतलं. वहीमध्ये लिहून घे. अरे माझ्या समोर तुम्ही लिहत होता. अनम्यूट कर बेटा, अनम्यूट कर. माझ्या समोर तुम्ही लिहत
वहीमध्ये लिहून घेतले का कुठल्या? नाही नाही, तुमचा आवाज नाही येत होता. आवाज नाही येते माझा? बरं ठीक आहे, राहू देत. कोणी लिहिले तर माहिती करून मला सांगा. मी परत नाही सांगणार. आता तुमच्या टीचर्सला विचारून तुम्ही लिहून घ्या. मी परत नाही सांगणार. कारण मी त्या दिवशी तुम्हाला 3 वेळा सांगितलेलं आणि सांगितलेलं लिहून घ्या म्हणून. ठीक आहे, पण मला वाटते आपला तो जो धडा आहे गेल्या वेळचा विद्युत धारेवाला धडा, तो 5 ते 7 मार्काला होता. मला वाटते हा 3-4 मार्काला तर असेलच उष्णतेचा धडा. ठीक आहे? तर हा धडा परफेक्ट झाला की ते तुमचे मार्क्स स्वतःचेच. आणि हा सोपा आहे धडा, एवढा काय अवघड नाहीये. ठीक आहे, चालेल. मग होमवर्क हा आहे मुलांनो, 8वीचा धडा तुम्हाला रिवाइज करायचा आहे. 8वीचा धडा एकदा छानपैकी वाचून काढा प्लीज, वेळ काढून. आणि मग तुम्हाला हा धडा अजून जास्त चांगला समजेल. ठीक आहे, 8वीचं पुस्तक घ्या. तुमच्या शाळेमध्येच विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून थोडंसं म्हणा, अरे मला 1 तासासाठी पुस्तक ते सायन्सचं पुस्तक मागून घ्या आणि तो धडा वाचून काढा. धड्याचं नाव आहे उष्णतेचे मापन आणि परिणाम. ठीक आहे, चला तोच होमवर्क आहे. तर आपण आता इथे आपला क्लास थांबूयात. आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू आता. चला, थँक्यू मुलांनो, बाय.